Hello everyone, we are studying chapter number 7 wave optics, and in that chapter we finished interference and diffraction concept. In today's session we are going to compare interference with diffraction. First of all, keep it in mind that central bright band is the 0th band and not the first band. Here are the distinguishing points between interference and diffraction. So interference takes place because of superposition of two distinct waves coming from two coherent sources, while diffraction is produced as a result of superposition of secondary waves coming from different parts of the same wavefront. Means what? तर इंटरफेरन्स हा जो घडतो तो दोन वेगवेगळ्या सोर्सेसकडून, दोन वेगळ्या म्हणजेच कोहरंट सोर्सेसकडून आलेल्या दोन वेव्समध्ये घडून येतो. पण डिफ्रॅक्शन इज प्रोड्यूस्ड ड्यू टू ए सेम single wavefront but its different parts. Now interference pattern, all the bright bands are of same intensity, but in diffraction only central maximum or principal maximum have maximum intensity, while its intensity goes on decreasing in case of secondary maximum. म्हणजे काय तर इंटरफेरन्स पॅटर्नमधले सगळे ब्राईट बँड्स हे सारख्याच इंटेन्सिटीचे असतात, मात्र डिफ्रॅक्शनमध्ये जो प्रिन्सिपल मॅक्झिमम असतो तो ब्राईटेस्ट असतो आणि मग इतर जे सेकंडरी मॅक्झिमा आहे त्यांची इंटेन्सिटी रॅपिडली डिक्रीज होत जाते. इन इंटरफेरन्स इंटेन्सिटी ऑफ मिनिमा और डार्क बँड इज ऑलमोस्ट झिरो or very small, and thus good contrast between bright and dark bands get produced, while in case of diffraction intensity of minima is never zero and there is poor contrast between bright and dark bands. What is its meaning? तर इंटरफेरन्स पॅटर्नमध्ये आपल्याला गुड कॉन्ट्रास्ट दिसतो, म्हणजेच ब्राईट आणि डार्क बँड्स हे आपल्याला पॅटर्नमध्ये दिसतात. डार्क हा डार्कच राहतो किंवा फार फार तर मिनिमम, अगदी मिनिमम इंटेन्सिटीचा असतो. मात्र डिफ्रॅक्शनमध्ये ब्राईट बँड हा ब्राईटच राहतो, मात्र जो डार्क बँड आहे तो कम्प्लिटली डार्क नसतो, थोडी तरी इंटेन्सिटी तिथं शिल्लक असते. मीन्स इंटेन्सिटी नेवर बिकम्स झिरो इन केस ऑफ डिफ्रॅक्शन पॅटर्न मिनिमा, सेकंडरी मिनिमा. द विड्थ ऑफ इंटरफेरिंग फ्रिंजेस इज इक्वल, म्हणजेच इंटरफेरन्समध्ये ब्राईट बँड्स आणि डार्क बँड्स यांची विड्थ ही सगळ्यांची सारखी असतात आणि ते इक्वली स्पेस्ड असतात, आपण बघितलेलंच आहे. बट इन केस ऑफ डिफ्रॅक्शन द विड्थ ऑफ डिफ्रॅक्शन बँड्स इज ऑलवेज अनइक्वल, म्हणजे सेंट्रल ब्राईट बँडची विड्थ ही जास्त आहे इतर मॅक्झिमम, सेकंडरी मॅक्झिममपेक्षा. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता, दिस इज द इंटरफेरन्स पॅटर्न विच कंटेन्स अल्टरनेट ब्राईट अँड डार्क बँड्स विथ इक्वल विड्थ अँड इक्वल the intensity of all bright bands is equal. Okay, but here this is the diffraction pattern, graphical representation, and this is the central maximum which has maximum intensity, and these are the secondary maximas whose intensity is less. ठीक आहे. आणि विड्थ जर आपण बघितली तर इथं सेंट्रल मॅक्झिममची विड्थ ही जास्त दिसते, पण हा जो सेकंडरी मॅक्झिमम आहे त्याची विड्थ ही कमी आहे. ठीक आहे. सो दिस इज अबाउट द इंटरफेरन्स अँड डिफ्रॅक्शन पॅटर्न. ऑल्सो देर आर सम अनदर डिफरंट डिस्टिंग्विशिंग पॉईंट्स. दिस टेबल शोज these points. If suppose capital D is the slits to screen separation, D is the separation between two slits, and in case of diffraction A is the slit width. आता या ठिकाणी फ्रिंज विड्थ जे आहे ती डब्ल्यूने दाखवली आहे. यंग्स डबल स्लिट पॅटर्नमध्ये या ठिकाणी विड्थ किंवा आपण त्याला फ्रिंज विड्थ म्हणूया, लॅम्बडा डी अपॉन स्मॉल डी यानं दाखवतात. तर इन केस ऑफ डिफ्रॅक्शन पॅटर्न दिस फ्रिंज विड्थ इज शोन बाय लॅम्बडा डी अपॉन स्मॉल ए एक्सेप्ट फॉर द सेंट्रल ब्राईट फ्रिंज. आपण सांगितलंच आत्ता की सेंट्रल ब्राईट बँडची विड्थ ही याच्या दुप्पट असते, म्हणजेच 2W. ओके. In case of bright fringe, phase difference delta between extreme rays is 2 pi n. Angular position theta is equal to n lambda upon d, and path difference delta x between extreme rays is n lambda. Distance from the central bright spot, and it is shown by y, which is equal to n lambda d upon small d, म्हणजेच n into the fringe width.
आता इथं आपण ॲरोज दाखवलेले आहेत बघा. हे ॲरोज काय इंडिकेट करतायत, तर या ज्या आपण आत्ता कंडिशन्स सांगितल्या यंग्स डबल स्लिट पॅटर्नच्या ब्राईट फ्रिंजेससाठी, सेम कंडिशन्स आपल्याला सिंगल स्लिट डिफ्रॅक्शन पॅटर्नमध्ये मिळत आहेत, मात्र त्या डार्क फ्रिंजेससाठी आहेत. म्हणजे आपल्याला कंपॅरिझन करताना लक्षात ठेवायला या पद्धतीनं सोपं जातं आहे. आता तुम्ही या कंडिशन्स बघू शकता. सिंगल स्लिट डिफ्रॅक्शन पॅटर्नमध्ये फेज डिफरन्स डेल्टा बिटवीन एक्स्ट्रीम रेज इट इज इक्वल टू n+12 इंटू 2π. हा फरक तुमच्या लक्षात येतोय, दिसतो इथं तुम्हाला फरक. त्याचबरोबर अँग्युलर पोझिशन थिटा इन केस ऑफ डिफ्रॅक्शन पॅटर्न, सिंगल स्लिट डिफ्रॅक्शन पॅटर्न n+12 इंटू λ/a. पाथ डिफरन्स डेल्टा x बिटवीन एक्स्ट्रीम रेज इज इक्वल टू n+12 इंटू लॅम्बडा. डिस्टन्स फ्रॉम द सेंट्रल ब्राईट स्पॉट y इज इक्वल टू n+12 इंटू λ/d/a which is again equal to n+12 into fringe width. आता या ठिकाणी ह्या आपण ब्राईट फ्रिंजेस फॉर सिंगल स्लिट डिफ्रॅक्शन पॅटर्नच्या कंडिशन बघितल्या. आता त्याच वेळेला डार्क फ्रिंजेस पण यंग्स डबल स्लिट इंटरफेरन्स पॅटर्न जर आपण इथं बघितला, तर या दोन्हीमध्ये कम्पेअर केलं तर तुमच्या असं लक्षात येईल की इथं n-12 आहे आणि डिफ्रॅक्शनमध्ये n+12 आहे. तर लक्षात ठेवण्यासाठी आपण या दोन्हीचं कंपॅरिझन पण करू शकतो. आता या ठिकाणी बघा, इंटेन्सिटी डिस्ट्रीब्युशन यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंटसाठी हे डिस्ट्रीब्युशन आहे अँड दिस इज फॉर सिंगल स्लिट डिफ्रॅक्शन पॅटर्न. पण जर आपण डबल स्लिट वापरून डिफ्रॅक्शन पॅटर्न मिळवला तर तो कसा असेल, म्हणजेच डबल स्लिट्स आणि इंटरफेरन्स डिफ्रॅक्शन असं दोन्ही घडणार आहे तिथं. म्हणजे इंटरफेरन्स फ्रिंजेस आपल्याला दिसणारच आहेत, पण त्या या शेपमध्ये दिसणार आहेत. म्हणजेच हा जो सेंट्रल मॅक्झिमम आहे, या सेंट्रल मॅक्झिमममध्ये आपल्याला ह्या इंटरफेरन्स फ्रिंजेस दिसत आहेत आणि इथं डिफ्रॅक्शन पॅटर्नचा सेकंडरी मॅक्झिमा, इथं सुद्धा आपल्याला इंटरफेरन्स फ्रिंजेस दिसत आहेत. सो in case of double slit diffraction pattern we get interference fringes but according to the shape of the diffraction pattern. ठीक आहे.